चला आपण बनवूया आता आपल्या छोट्याशा भुकेसाठी खमंग अशी भडंग. त्यासाठी आपण घेऊया एक पातेलं घेताना थोडंसं मोठंच घ्यावं, कारण आपल्याला पातेलं घेताना थोडंसं मोठं घ्यावं, कारण मसाला व्यवस्थित सगळीकडे लागला जातो. आता आपण यासाठी काय काय सामान घेणार आहे. 1 वाटी तेल, 3 चमचे लाल तिखट, 3 चमचे धनेपूड, 3 चमचे जिरेपूड, 3 चमचे बडीशेपूड, 1 लिंबूचा रस, मीठ, साखर दळलेली, 1 वाटी शेंगदाणे, भरपूर कढीपत्ता आणि 200 ग्रॅम चिरमुरे. भडंग बनवते. पातेलं गरम झाल्यावरती आपण त्यामध्ये घालूया तेल. नाही आहे तिथं, थांब जरा. तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये टाकायची मोहरी. अजून तेल गरम व्हायचं. काय पिलू? तेल छान तापल्यावरती त्यामध्ये घालायची मोहरी, मग जिरे मोहरी छान तडतडल्यावरती त्यामध्ये घालायचा खूप सारा कढीपत्ता. मग घालायची शेंगदाणे छान अशी भाजून घ्यायचे ते. शेंगदाणे छान भाजल्यावरती यामध्ये घालायची थोडीशी हिंग पावडर, घालायची धनेपूड, जिरेपूड आणि बडीशेप पूड. गॅस आता बारीक करून हे सगळे भाजून घ्यायचे. मग त्याच्यानंतर घालायचं लाल तिखट. मग गॅस बंद करायचा, जेणेकरून मसाले आपले करपले जाणार नाही. यामध्ये घालायचं आपलं चवीचं मीठ. तर यानंतर घालायचं आपलं लिंबूचा रस. हे सगळं एकसारखं मिक्स करायचं आणि मग घालायचे मुरमुरे. छान मुरमुरे हलवून घ्यायचे, जेणेकरून तो मसाला सगळा एकसारखा मुरमुऱ्यांना लागला जाईल. थोडासा गॅस चालू करून अगदी बारीक ह्याच्यावरती हे मुरमुरे गरम करू. दोन ते 3 मिनिटं मुरमुरे गरम झाले की गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यावरती घालायची आपली दळलेली पिठी साखर. छान आपली खमंग अशी भडंग